गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे तुळजापूरला. कधी चाललो आहे जातो स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. तिथे जाऊन बघूया किती ट्रेन आहे काय. तिथून डायरेक्ट जाऊया सोलापूरला. सोलापूरवरून गाडी करून डायरेक्ट तुळजापूरला जाऊया. मित्रांनो आपला स्टेशनसाठी सुरू झालेला. गांगापूर स्टेशनला पोचलोय. आता इथून डायरेक्ट पंढरपूर दर्शन घेऊन बघूया. इथून एक डायरेक्ट ट्रेन आहे पंढरपूरसाठी. तर बघूया कसं आपलं प्रवास आहे. नाहीतर आम्ही काय करत नव्हतो, इथून डायरेक्ट सोलापूरला. सोलापूरवरून स्टेशन इथून रिक्षा पकडून मग पंढरपूरला जाणार होतो. जेव्हा जर काही माणूस भेटतात दादा तिथे सुरू चालतात ते रेडवाले. त्यांनी जरा सांगितलं आम्हाला. त्यामुळे आता इथून डायरेक्ट पंढरपूर ट्रेनने जाऊया. बसला गेले 1.5 तास लागतो. हो 1.5 होते रिक्षा. बस असतात तो कशाला तुले. बसला पण तेवढी तिकीट होती ना, 110 रुपये. 110 40 रुपयासाठी बोलू डायरेक्ट मंदिरला. मेची बस होती डायरेक्ट मंदिरकडे. मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आपली. पाठीमागे वाटतं बाबा सुटलेली आहे. बाय बाय गाणगापूर.
एक 75 किलोमीटर आहे. हायवे पूर्ण 1 तास 10 मिनटं लागतात. ट्रेनने जास्त वेळ लागतो का तर जास्त लागला का तर माहिती आहे का इथून कुर्डवाडीला जाणार तुम्ही 55 किलोमीटर कुर्डवाडी आणि तिथून 60 किलोमीटर सोलापूर. आता रनिंग वाढतं 115 किलोमीटर रनिंग होते. आता इकडून घ्या इथून सरळ जावं खाली पाण्यात मंदिर आहे. बोटी असतील इथून. हलवून पडला असलं तुम्हाला पण खायला पैसे मागायला पैसे इथून आतमध्ये इथून गोड केला. विठोबा आपल्या घरास आला. गोपाळपूरला आल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर मनोरथ पूर्ण होतं, वारीक पूर्ण होते आणि आपल्या जन्माचं स्वार्थक होतं. जन्माला का आला तर गोपाळकाला घेण्यासाठी आला म्हणून हे गोपाळपूर प्रमुख मंदिर आहे. देवाने कल्याणीची वारी आखंड होते हे जनाबाई पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. जनाबाई आशीर्वाद आहे.
चला जायची घ्यायची चला ना पुढे चला आपल्या आईची वटी बघा, आपल्या आईची वटी. ही जनाबाई ही पांडुरंग आहे, जनाबाईची गोधडी आहे. हे जनाबाई रुसून बसली ह्या ठिकाणी पांडुरंग समजावण्यासाठी जाते. हे जनाबाईचं तळघर म्हणतात. हे जनाबाईची वाकळ आहे, लोक लावून पाया पडत आहे. आनंद आनंद होते, मनात इच्छा पण होते, पंढरीची वारी अखंड होते, काहीचं कुंकू जन्मात आलं. आपल्या आईचं नाव घेऊन काही तुमच्या हाताने साडी चोळीसारखे म्हणून दान करा. हे भाग्यवान आहे. कधी कधी शॉर्टकटने आणलं ना आपल्याला. बारा ज्योतिर्लिंग बघायला या इथे.
आपल्या